नमस्कार. नील मल्टी इव्हेंटच्या नीलम कट्ट्यावर आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मंडळी, आपण आज खूप दिवसांनी भेटतोय आणि म्हणूनच घेऊन आलोय एका विशेष व्यक्तिमत्वाला, माननीय श्री विलास शेळके यांना. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातून कोयना प्रकल्पाच्या मुख्य अभियंता पदावरून ते निवृत्त झालेत. शासन सेवेत असताना अनेक अनोखी आणि चॅलेंजिंग कामं केलेत त्यांनी. मंडळी, अनेक धरणं बांधताना त्यांचा त्यात सहभाग होता. धरणं बांधतानाच्या त्यांच्या अडचणी, काही आनंदाचे क्षण, काही थरारक क्षण आणि काही नवीन अनोखं केलेलं काम, ह्या सगळ्यांबद्दल आपण सरांशी चर्चा करताना ऐकणारच आहोत. त्या व्यतिरिक्त ह्या दगडविटात रमणाऱ्या ह्या माणसात एक कविमन आहे. ते कविमन घेऊन ते वावरतात. मराठीवर अत्यंत प्रेम करतात. जेवढं त्यांच्या करिअरवर प्रेम करतात तितकंच ते लिखाण आणि कवितेवरही प्रेम करतात. मंडळी, 2011मध्ये इंग्रजीमधून त्यांनी 2 तांत्रिक पुस्तकं प्रसिद्ध केली. पण गेली 50 वर्ष अनेक मोठ्या मोठ्या मासिकांमधून विविध कथा, कविता आणि ललित लेख प्रसिद्ध झाले त्यांचे. नुकताच त्यांच्या धरणसुक्त ह्या कादंबरीला पुणे नगर वाचन मंदिर ह्या संस्थेचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा श्री ना. बनहट्टी पुरस्कार प्राप्त झाला आहे. सरांची फार मोठी ओळख आहे. पण आता आपण कशातही वेळ न दवडता गप्पांमधून सरांना जाणून घेऊया. सर, अनेक क्षेत्रात आपली मुसाफरी आहे. आपण दगडमातीमध्ये तर काम केलं आहे, मी आत्ता म्हटलं. पण तुम्हाला कोणती ओळख जास्त भावते? मुख्य अभियंता ही ओळख की एक साहित्यिक ही ओळख? नाही, मुख्य अभियंता हा माझा व्यवसायाचा भाग होता आणि त्याला जोपर्यंत मी शासकीय नोकरीत होतो तोपर्यंत त्याला खूप महत्त्व होतं आणि तीच माझी खरी ओळख होती. आणि त्या वेळी देखील अनेक नाविन्यपूर्ण कामं सुदैवाने माझ्या हातून घडली. त्यामुळे त्यावेळी ती ओळख महत्त्वाची होती. पण आज निवृत्तीनंतर मी ज्या साहित्य क्षेत्रात जे काही थोडंफार योगदान केलेलं आहे ते कवितेच्या रूपाने असेल, कथा कादंबरीच्या रूपाने असेल, त्यामुळे माझी आता नवीन ओळख ही साहित्यिक म्हणून होत आहे आणि मला साहित्यिक किंवा कवी म्हणूनच ती जास्त जवळची आणि प्रिय वाटते. वा. पण जास्त मान कोणत्या पोझिशनमध्ये मिळाला? दोन्ही पोझिशनमध्ये मला सारखाच मान मिळाला. त्याच्यात काही डावं उजवं करता येणार नाही. अभियंता म्हणून मी जवळजवळ खात्याच्या मुख्य अभियंता या सर्वोच्च पदावर मी काम केलं आणि त्यावेळी अनेक मान सन्मान मला मिळाले. म्हणजे रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट हे या धरणाचा नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग सर्वप्रथम भारतामध्ये मी केला आणि त्या प्रयोगाने मी 3 नवीन धरणं अतिशय वेगवान पद्धतीने बांधली. जे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की भंडारदरासारखं किंवा कोयनेच्या उंची इतकं धरण केवळ 1 वर्षात आम्ही त्या तंत्रज्ञानाने बांधलं आणि त्यावेळी ते जगातल्या पहिल्या 10 धरणामध्ये आलं होतं. जे 7वा क्रमांक आला होता त्याचा मान मला मिळाला. त्याचं पारितोषिक घ्यायलाही मला चीनला जावं लागलं आणि असे अनेक छोटे मोठे प्रसंग आले मान सन्मानाचे आणि दुःखाचे पण काही आले. त्याचे पुढे आपली चर्चा होईलच. तर त्यामुळे अभियंता म्हणूनही मान सन्मान मिळाला आणि आता लेखक किंवा साहित्यिक म्हणून मिळतो आहे, लोकांना आवडतं आहे आणि मलाही आनंद होतो आहे ते लिहिण्यात आणि करण्यात. खूप खूप अभिमान वाटतो आहे सर आपला. आणि आज आपल्याशी बोलताना खरंच परत एकदा गर्व वाटतो आहे मला. सर, आपला जन्म 1951चा आहे. तो काळ होता तेव्हा काही इंजिनियर, डॉक्टर असे सहजासहजी होत नव्हते. आता तुम्ही पाहता सगळं मास प्रोडक्शन आहे. तर त्या काळी तुम्ही कसं काय ह्या क्षेत्राकडे वळला? नाही, खरं म्हणजे ना, शाळेत असल्यापासून मला अभियंता व्हायचं होतं. कारण माझे वडील स्वतः गवंडी होते आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये ते एका गोऱ्या साहेबाच्या हाताखाली काम करत असताना त्यांच्या मनात सारखं वाटायचं की आपला मुलगा देखील असा शिकून मोठा साहेब व्हावा.
त्यामुळे त्यांनी माझ्या मनावर ते लहानपणापासून बिंबवलं की तुला एक मोठा इंजिनियर व्हायचं आहे. त्यांच्या दृष्टीने एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हा खूप मोठा पदावरचा आसामी होता अधिकारी. त्यामुळे ते सारखे मला त्यावेळी कळत नव्हतं की एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे काय असतं ते. पण नंतर शाळेत गेल्यावर आणि नंतर कॉलेजमध्येही मी पण मग त्यांची स्वप्न खरं करायचा प्रयत्न केला. आणि त्यावेळी आपण म्हणालात ते खरंच आहे की जेमतेम 5 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये होती, ती सगळी सरकारी होती आणि त्यावेळेसचा प्रवेश हा फक्त मेरिटवर दिला जायचा. आजच्यासारखा अन्य मार्गाने डोनेशन वगैरे पद्धतीने काही खरं आहे. प्रवेश होत नव्हता. त्यामुळे मेरिटवर प्रवेश होणं हे वडिलांची एक प्रेरणा त्यामागे असल्यामुळे मी त्या प्रयत्नात होतो. घरी काय अशी शिक्षणाची परंपरा नव्हती. जरी वडील लिहित वाचत होते तरी प्रत्यक्ष इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं म्हणजे नक्की काय करायची ही माहिती मी सगळी मीच जमा केली, अर्ज मागवले, केले. आणि ज्यावेळेस मला कॉल आला त्यावेळेस मला अतिशय आनंद झाला आणि पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मी प्रवेश घेतला. त्या दिवसापासून माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी इंजिनियर म्हणून मिळाली. आणि आपण म्हणता ते खरं आहे, त्याचा जो मेरिटवर एखाद्या शिक्षणक्रमात प्रवेश होणं हा अतिशय आनंदाचा भाग असतो. खरंच आहे, अगदी खरं आहे. मला सांगा, कविता लिहिण्याची जी उर्मी होती ती अशीच तरुण वयात होतीच का? म्हणजे कोणा मुलींवर वगैरे कविता केल्या किंवा काही किस्से असतील तर सांगा नक्कीच. नाही, खरं म्हणजे तरुण वयामध्ये प्रत्येकच माणूस कवी असतो. पुढे ती कविता त्याची टिकत नाही, तो भाग वेगळा. पण माझी टिकली सुदैवाने. आणि त्याचं श्रेय मी माझ्या बायकोला अर्थातच देईल की बऱ्याचदा तरुण कवी मात्र विवाहानंतर त्यांच्या कविता करू शकत नाहीत किंवा येत नाहीत बाहेर. आणि आपण म्हणता ते खरंच आहे की माणूस पहिली कविता ही प्रेमकविताच करतो. आणि साधारणपणे माझ्या बाबतीत झालं की मला कवितेची आवड ही शालेय शिक्षणापासूनच होती. शोभना कुलकर्णी नावाच्या आमच्या एक मराठी शिकवणाऱ्या बाई होत्या. त्यावेळेस आम्ही मॅडम म्हणत नव्हतो, बाई म्हणायचो आणि गुरुजी म्हणायचो. त्या बाईंनी ज्या पद्धतीने आम्हाला कविता क्रमिक पुस्तकातल्या शिकवल्या, त्या स्वतः गाऊन म्हणायच्या, त्याच्यामुळे कवितेची गोडी लागली. मला चक्क आठवतं आहे की पावसाच्या धारा येती झरा झरा ही कविता त्यांनी आम्हाला शिकवली. मधली सुटी झाली, मी नेमका बाहेर घरी त्यावेळेस जवळ घर असायचं शाळेच्या, जेवायला गेलो आणि खरंच पावसाच्या धारा जोरात कोसळू लागल्या आणि ती कविता अक्षरशः माझ्या अंगात त्यावेळी भिनली आणि ते बाईंचे बोल त्या कवितेच्या या रूपाने आले. नंतर मला खूप उशिरा कळलं की ती तर कविता शांता शेळकेंचीच आहे. माहीत नाही त्या शेळके आडनावामुळे किंवा शांताबाईंमुळे माझं आणि कवितेचं असं एक घट्ट नातं शाळेय जीवनापासूनच झालं. पण त्यावेळेस मी लिहित नव्हतो. आपण म्हणाल त्याप्रमाणे त्यावेळेस फक्त कविता आवडायच्या, पण प्रत्यक्ष पहिली कविता मी कॉलेजला गेल्यावरच लिहिलेली आहे. आणि प्रेमकवितेबरोबर सामाजिक बांधिलकीच्या कविता त्याचवेळी माझ्याकडून लिहिल्या गेलेल्या आहेत. कारण ती एक उर्मी होती, ती एक आवड होती. सामाजिक बांधिलकी आपण पुढे पण खूप त्या संदर्भात पण आपण बोलूया. इंजिनिअरिंगचं शिक्षण छान झालं, पण सरकारी नोकरी कशी मिळाली, तिथे कशी वर्णी लागली? कारण तेव्हा सुद्धा आणि आत्तासुद्धा सरकारी नोकरी मिळणं इतकं सोपं नाही. नाही, काय झालं आहे, 75च्या दरम्यान मी ज्यावेळेस BEची परीक्षा देऊन घरी आलो ना, त्यावेळी सिव्हिल इंजिनियर्सचा विशेषतः बराचसा तुटवडा होता. आणि मी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये माझी पदवी घेतल्यामुळे त्याचवेळी मला अनेक ठिकाणाहून कॉल आले. तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की त्यावेळेस मी परीक्षा देऊन आलो आणि 8 दिवसात नोकरीला लागलो. माझ्या एका मित्राने त्यांच्या साहेबाकडे मला ते घेऊन गेले एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या ऑफिसमध्ये. आणि माझी इच्छा नव्हती, मला जरा आराम करायचा होता, नुकताच परीक्षा देऊन आलेलो होतो. त्या सरांनी मला बसा म्हटलं आणि ते एक्झिक्युटिव्ह आणि त्या दिवशी त्यांच्या पत्नी देखील त्यांच्यासोबत आलेल्या होत्या. त्यामुळे सारखे माझ्याकडे बघायला लागले, टक लावून त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळेस अर्थात तरुण असल्यामुळे माहीत नाही, पण एखाद्या जावयाचा शोध घ्यावा तसं ते माझ्याकडे बघत होते आणि प्रश्न विचारत होते. मला माहीत नाही की मी सहज त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी सांगितलं, बघा ह्या मुलाच्या डोळ्यात कशी चमक दिसते, हे विद्वत्तेचं लक्षण आहे वगैरे वगैरे. मी अतिशय संकोचून गेलो आणि मी कसाबसा बाहेर पडलो. तर दुसऱ्या दिवशी मला लेटर आलं, तुम्ही या आणि जॉईन करा. असा माझा सरकारी सेवेत विनासायास प्रवेश झाला. पण तेवढ्यावर माझं समाधान नव्हतं. ते अर्थात सगळ्यात खालच्या म्हणजे
त्यावेळेसच्या ज्युनियर इंजिनियर किंवा कनिष्ठ अभियंता पदावर माझा प्रवेश झाला खरा, पण मी नंतर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षा देण्याच्या उद्देशाने तिथे तो स्वीकारला आणि नंतर मग पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षा दिल्यानंतर मी माझी जी इच्छा होती त्याप्रमाणे सरळ सेवा प्रविष्ट वर्ग 1 अधिकारी म्हणून माझी निवड झाली आणि मग माझ्या मनाप्रमाणे मी सरकारी नोकरीमध्ये वरची पदं ही पुढे आपोआपच मिळत गेली. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमधला प्रवेश मेरिटवर आणि सरकारी सेवेतला प्रवेशही मेरिटवरच झाला. वडील काय म्हणाले त्यावेळेला? त्यांचंही आयुष्य बदललं असेल. वडिलांचं आयुष्य बदललं ज्यावेळेस मी ग्रॅज्युएट होऊन आलो त्या दिवशी. पण दुर्दैवाने माझा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून त्यांचं जे स्वप्न होतं ते बघायला ते काही हयात राहिले नाहीत. त्यांचा निधन झाल्यानंतरच मला ह्या संधी आल्या आणि प्रत्येक वेळी त्यामुळे मला त्यांची अतिशय आठवण होत गेली. नाही पण त्यांचे आशीर्वाद होते होय तुमच्यासोबत, होय होय म्हणून काही गोष्टी सहज, काही गोष्टी प्रयत्नाने, पण त्या घडत गेल्या. होय. नक्कीच. सर, ह्या सरकारी नोकरीतला प्रवास कसा होता? म्हणजे कुठल्या कुठल्या धरणांबद्दल काही माहिती किंवा त्याच्यामध्ये काय विशेष आता काम हा आणि काय? 35 वर्षाचा दीर्घ प्रवास आहे. तो अगदी थोड्या वेळात सांगता येणं थोडं कठीण आहे, पण ज्याला आपण म्हणू मैलाचे दगड अशा ज्या घटना असतात आयुष्यात त्या सांगायला काही हरकत नाही. माझी नोकरीची सुरुवात झाली मग मी सांगितल्याप्रमाणे कनिष्ठ अभियंता पदावर. त्यावेळेस माझ्याकडे नाशिकला जे नाशिक मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेचं कार्यालय आता आहे त्या इमारतीच्या बांधकामाच्या वर माझी देखरेखीने सुरुवात झाली, कारण मला त्याच्यामध्ये जास्त रस होता. कारण जात्याच माझी नाळ ही बांधकामाशी जोडलेली गेली होती, वडील गवंडी काम करत असल्यामुळे. पण नंतर ज्यावेळेस माझं पब्लिक सर्व्हिस कमिशनमार्फत सिलेक्शन झालं त्यानंतर मात्र मी प्रत्यक्ष धरणांवर कामाला गेलो. त्यात सगळी पहिल्यात भातसा धरण आपण ऐकलं असेल, हो, ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूरजवळ आहे. ते दगडी धरण आहे. त्यावेळी ते महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच दगडी धरण होतं. त्याच्यावर मी काम केलं. त्यावेळेस मी उमेदवारी करत होतो असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून. त्यानंतर मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोट झाल्यावर अहमदनगरला गेलो, तिथून लातूरला गेलो. लातूरला मध्यम प्रकल्पाचा काम माझ्याकडे होतं, तो कार्यभार माझ्याकडे होता. त्यावेळी मी दरवर्षी एक धरण या वेगाने ती धरणं पूर्ण केलेली आहेत. म्हणजे 4 वर्षात 4 धरणं पूर्ण केलेली आहेत. मला असं वाटतं की ते पण एक या धरण बांधणीच्या क्षेत्रातला तो एक विक्रम असावा. रेकॉर्ड आहे. आणि ते करत असतानाच मग 4-5 वर्ष मी लातूरमध्ये होतो. तिथून आल्यानंतरही मला माझ्या आयुष्यात सुदैवाने किंवा सरकारने दाखवलेल्या विश्वासाने म्हणा नेहमीच अशी आपण मग उल्लेख केला त्याप्रमाणे चॅलेंजिंग किंवा आव्हानात्मक अशी कामं मिळत गेली. मी घाटगर हे जे धरण आहे ते मग सांगितल्याप्रमाणे रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट या आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेलं भारतातलं पहिली 3 धरणं टप्प्याटप्प्यात मी केली. त्यासाठी अमेरिकेतही मला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं आणि ती धरणं यशस्वीपणे पूर्ण केली. आजही ती धरणं ही उत्तम किंवा आदर्श धरणांचा नमुना म्हणून संबोधली जातात, कारण एक थेंब देखील पाणी त्या धरणातून गळत नाही. ह्या नवीन तंत्रज्ञानाने हे बांधलेलं धरण त्याचं वैशिष्ट्य असं की त्यात 60% सिमेंट ऐवजी आपण फ्लाय ॲश जी थर्मल पॉवर स्टेशनमधून उडणारी राख असते तिचा वापर करून 60% सिमेंट वाचवलं आहे. त्यामुळे खर्च अतिशय कमी झाला आणि अतिशय वेगाने हे बांधकाम झालं. 1 वर्षात आपण मी सांगितल्याप्रमाणे जे 84 मीटर उंचीचं धरण पूर्ण करू शकलो आणि नॉनस्टॉप ते काम हे 24/7 करण्यात आलं होतं. एकही दिवसाचा त्याच्यात ब्रेक न घेता 1 वर्षात ते धरण आपण पूर्ण केलं आणि त्याच्याबरोबर त्याचं पॉवर हाऊसचंही काम आपण जे अंडरग्राऊंड आहे कोयनेसारखं तेही पूर्ण केलं. त्यामुळे घाटगर धरणाचं काम पूर्ण जसं केलं तसंच कोयनेच्या धरणाच्या बाबतीत मी त्यावेळेस मुख्य अभियंता म्हणून तिथे पदोन्नतीवर गेलो. त्यावेळेस कोयना प्रकल्पाच्या मुख्य सांडव्याचं मजबूतीकरणाचं काम करण्याची मला संधी मिळाली. आणि त्याचं वैशिष्ट्य सांगेन की त्यावेळी धरणात पाणी असताना, धरण पूर्ण भरलेलं असताना धरणातून पाणी न सोडता म्हणजेच पाण्याचा एकही थेंब वाया न घालवता
किंवा एकही दिवस त्या धरण पायथ्याशी आणि त्या पोफळीला त्यांची जी विद्युतगृह आहे ती बंद न ठेवता ह्या कामासाठी, म्हणजे एकही पाण्याचा थेंब वाया न घालवता किंवा एकही विजेचा तरंग वाया न घालवता आपण ही धरणं म्हणजे कोयनाचं मजबूतीकरण पूर्ण केलं. आणि ते देखील माझ्या माहितीप्रमाणे जगातलं पहिलं उदाहरण आहे की धरण रिकामं न करता त्याचं मजबूतीकरण एवढ्या उंच धरणाचं केल्याचं हे जगातलं पहिलं उदाहरण आहे. म्हणजे मला सुदैवाने अशी सगळी ज्याला आपण म्हणू की लॉरेल्स अशी मिळत गेली धरण बांधकामाच्या क्षेत्रामध्ये, विक्रम करता आले आणि अतिशय समाधान आहे मला त्याचं की ही कामं, अर्थात त्याचं सगळं श्रेय मी एकटा घेतच नाही आहे, कारण आमचं जलसंपदा विभाग हे एक खातं आहे, एक विभाग आहे. त्याच्यात ज्युनियर इंजिनियरपासून म्हणजे कनिष्ठ अभियंतापासून मुख्य अभियंतापर्यंत आणि अगदी सचिवांपर्यंत सगळ्यांचेच निर्णय प्रक्रियेत आणि प्रत्यक्ष बांधकामात सहभाग असल्यामुळे या सगळ्यांना त्यांचं श्रेय जातं. मी एक निमित्त मात्र आहे की मी पण त्याचा एक खारीचा वाटा या सगळ्या मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीमध्ये उचलला आहे. हे खरं तर मोठ्या माणसाचं लक्षण आहे की श्रेय सगळ्यांनी वाटून घ्यायचं. सर मला सांगा, महाराष्ट्र नशीबवान आहे का हो धरणांच्या बाबतीत? कारण सगळ्यात जास्त धरणं महाराष्ट्रात आहेत का? नक्कीच. महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त धरणं असलेला प्रदेश आहे आणि त्याचं श्रेय आपल्या राज्यकर्त्यांना, त्यांच्या धोरणाला आणि त्यांच्या दूरदृष्टीला मी देईन आणि अभियंत्यांना. महाराष्ट्रातले अभियंते या क्षेत्रामध्ये अतिशय निष्णात अभियंते म्हणून समजले जातात. धरण बांधणी क्षेत्रातलं पहिलं स्वातंत्र्यानंतरचं मोठं मातीचं धरण हे नाशिकला गंगापूरजवळ बांधण्यात आलं आणि त्यानंतर मग सगळी मातीची धरणं भारतात झालीत. कारण मातीच्या धरणाचं तंत्रज्ञान पूर्णपणे अवगत करून त्या काळी ती धरणं बांधली आणि नंतर जवळजवळ आता 4000च्या आसपास छोटी मोठी धरणं आपल्या राज्यात आहेत. हो, म्हणजे महाराष्ट्र हे धरणांच्या संख्येच्या बाबतीत तरी एक नंबरचं राज्य आहे महाराष्ट्र राज्य आणि त्याचे श्रेय अर्थाचा सर्व अभियंत्यांना देईन. पण त्यांनी त्यांचं ज्ञान अद्ययावत ठेवलं. नवीन नवीन तंत्रज्ञान जसं येत गेलं, जसं मी मग सांगितलं, मातीच्या धरणाचं सुद्धा तंत्रज्ञान आपल्याला नवंच होतं. त्यामुळे मातीचं धरण बघायला त्यावेळेस बरेच लोक गंगापूरला येत असत. त्यापासून कालपर्यंत मी नवीन बांधलेल्या रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीच्या नवीन तंत्रज्ञानापर्यंत आव्हानात्मक कामं ही महाराष्ट्राच्या अभियंत्यांनी केली आहेत. रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट एकाच वाक्यात सांगायचं झालं तंत्रज्ञानाविषयी तर ते मातीचं धरण जसं रोलरने दाबून तयार केलं जातं तसं हे कॉन्क्रीटचं धरण त्याच रोलरने दाबून तयार केलं जातं. त्याच्यामुळे दिवसाला रोज 1 फुटाचा थर अंथरला जातो आणि असं न थांबता ते धरणा पायापासून त्याच्या माथ्यापर्यंत उंची पूर्ण होईपर्यंत केलं जातं. त्यामुळे ते अतिशय वेगवान असं तंत्रज्ञान आपण भारतामध्ये वापरलं गेलं आणि जगभरात आता त्याचा प्रसार होतो आहे त्याचा. पण भारतात तेही महाराष्ट्रात करायचा मान म्हणा किंवा योग म्हणा महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला आहे आणि त्याला अर्थातच महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारचा, धोरणकर्त्या आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या अभियंत्यांचाही वाटा मोठा आहे. खरंच खूप नशीबवान आहोत आपण. सर, एका छोट्याशा वाईट घटनेकडे जरा तुमचं लक्ष वेधते. तुम्ही म्हणालात लातूरला होतो किंवा असं काही, तर किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा तुम्ही तिथेच होतात कुटुंबासह, असं आपण मगाशी बोललो तेव्हा तुम्ही म्हणालात. हो हो, आज म्हणजे कालच 30 सप्टेंबर रोजी त्याला 30 वर्ष पूर्ण झाली. 30 सप्टेंबर 93ची ती काळ रात्र मला आजही आठवते. आम्ही त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती, गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी निघाल्या होत्या. आम्ही बाहेरगावून आलो होतो आणि रात्री उशिरा आल्यामुळे आम्ही दमून थकून झोपलो होतो, माझी छोटी मुलं आणि माझी पत्नी. 3:30च्या दरम्यान, म्हणजे ॲक्च्युली घड्याळ तर त्यावेळेस काय बघण्यात आलं नाही, पण नंतर कळलेली वेळ 3:54 ते 3:55 असावी. ज्यावेळेस सगळं घर हादरलं त्यावेळेस मला असं वाटलं की आपण इतका लांबचा प्रवास करून आलेलो आहोत आणि त्यामुळे आपल्याला हा भास होतो आहे
आपण काहीतरी होतं याचा. सर पुण्यापर्यंत ते जाणवले धक्के, म्हणजे आम्ही सगळ्या तेव्हा पुण्यात होतो. सगळ्या महाराष्ट्रात जाणवले ते हो धक्के. हो हो हो. पण त्याची तीव्रता जास्त जाणवली ती प्रत्यक्ष लातूरमध्ये, कारण त्याच्यापासून 30 किलोमीटरवर असलेल्या किलारीमध्ये त्याचा केंद्रबिंदू होता. तर त्यावेळी मला असं वाटलं की चोर आले असतील नेहमीप्रमाणे. पण ज्यावेळेस जाग आली त्यावेळेस बघितलं लाईट गेलेले होते, सगळी घरं हालत होतं, भांडी पडली होती आणि घाबरलो होतो. आणि तशा अवस्थेत मग मुलांना घेऊन आम्ही बाहेर आलो मोकळ्यावर. बाहेर. त्यावेळेस 3:30-4 वाजले होते. पक्ष्यांचा जोरात किलबिलाट चालू होता. त्यांना कदाचित सूचना अगोदर मिळते असं म्हणतात त्याप्रमाणे. आणि त्यानंतरचा सगळाच जो आहे प्रसंग तो अतिशय दुर्दैवी आहे. त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की हा कोयनेचा भूकंप आहे, कारण तोपर्यंत आपण कोयनाला जबाबदार धरत होतो कारण तिथे भूकंप कायम होण्यात. केंद्र कारण 67चा भूकंप भूकंपाचं. बघा, कोयनेचा, आणि हा साधारणपणे त्याच क्षमतेचा होता, थोडा कमी होता, पण तिथे आम्ही केंद्रस्थानी असल्यामुळे आम्हाला तो खूपच जाणवला. आणि त्या भूकंपाचं नंतर सगळं तातडीने पुनर्वसन करायचं काम हे माझ्यावर सोपवलं गेलं होतं लातूर जिल्ह्यातलं. अच्छा. ते काम आम्ही अतिशय तन मन धन अर्पून दिवस रात्र एक करून माझ्या सगळ्या अभियंत्यांना बरोबर घेऊन केलं. कारण भूकंपानंतर सलग महिनाभर रोज पाऊस पडत होता आणि अतिशय हालाकीची परिस्थिती, दलदल माजलेली होती आणि आम्हाला त्या गावांचं पुनर्वसन करायचं होतं. त्याच्या आठवणी खूपच वाईट आहेत. आता कालच त्याला 30 वर्ष झाली आहेत, पण त्या अजूनही पुसल्या गेलेल्या नाही आहेत. निसर्ग कोपला की फार मोठी कारण हानी होते. तसं आहे ते. भूकंप झाल्या 1 ते 2 तासात मी तिथे होतो जागेवर, त्या गावांमध्ये फिरत होतो. म्हणजे तुमचं कुटुंब तुम्ही मी त्यांना बाहेर काढलं. आणि त्यांना मग मी तुम्ही म्हटलं मी तुमच्या ड्युटीवर येईपर्यंत तुम्ही गेलात. जाऊ नका, कारण आम्ही चक्कर मारून बघितलं त्यावेळेस माझ्या घराच्या एक क्रॅक गेली होती लिंटल लेवलला सगळी. त्यामुळे मी सांगितलं की मध्ये जायचं नाही, तुम्ही बाहेरच कारण ते बसायचं. कोसळलं तर किती मोठी हो, हानी. म्हणून ते बाहेरच बसल्या. माझं कुटुंब आणि सगळी कॉलनीच जागी येऊन बाहेर रस्त्यावर येऊन थांबली होती आमच्या कॉलनीतली. आणि मग त्यानंतर मी स्वतः कलेक्टरने मला सांगितलं त्याप्रमाणे जाऊन बघितलं. अगोदर धरणांची तपासणी केली. धरणांना फारसं काही झालेलं नव्हतं, पण आमच्या किल्लारीची कॉलनी मात्र पूर्ण उद्ध्वस्त झालेली होती. आई गं, दुःखद आहे फार आणि हे. सुदैवाने त्यात फारसं काही जीवितहानी झाली नाही. पण किल्लारी गावात ज्यावेळेस मी गेलो ना, त्यावेळेस ते अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं होतं. चित्कार येत होते, धुळीचे लोट उठलेले होते आणि वाईट परिस्थिती होती. आणि नंतर काही तासातच आम्हाला सूचना मिळाल्या, मग आम्ही ते बचावाचं कार्य सुरू केलं. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून मग बरेच आम्हाला आज्ञा मिळत गेल्या. स्वतः मुख्यमंत्री असलेले त्यावेळेस माननीय शरदचंद्रजी पवार त्या तिथे किलारीमध्ये माझ्या अगोदर पोचलेले होते. हो, ते एका पारावर बसलेले होते एकटे. कौतुकास्पद हां, आहे. आणि मी ज्यावेळेस गेलो मी दचकलोच. म्हटलं ते एकटे कसे काय आहेत? म्हटलं सर काही हवं का? काही नाही. मग माझी ओळख करून दिल्यावर ते म्हणाले नाही, तुम्ही तुमचं काम करा, मी सगळ्यांना पाठवून दिलेलं आहे, मी इथे आहे. पण ते अतिशय खिन्न अवस्थेत तिथे बसलेला असा लोकनेता मी काही बघितला नाही. त्यानंतर ते रोज आढावा घ्यायचे आणि रात्री 12 वाजेला आमची कलेक्टर ऑफिसमध्ये आढावा बैठक असायची. ते स्वतः रोज फिरायचे, आम्ही फिरायचो आणि अशा पद्धतीने त्या संकटावर आम्ही आणि सगळ्यांनी मिळून मात ॲडमिनिस्ट्रेशन केली. मध्ये शरद पवार एक नंबरच आहेत ना पहिल्यापासूनच. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे सगळं अवाका त्यांचा कामाचा, त्या दृष्टीने तर त्यावेळी ते पण तर तुम्हाला ते बघायला मिळालं मुख्यमंत्री असेल. पदावर होतो मी, तर खूप खालच्या पदावर होतो. आमचा तसा थेट संबंध काही येत नव्हता. पण त्या दिवशी मी जे बघितलं ते तिथे बसलेले बघून, साधे कुठलाही प्रोटोकॉल न पाहता एक लांब फक्त पोलीस व्हॅन उभी होती आणि त्यांनी सगळ्यांना पाठवून दिलं होतं, कलेक्टरपासून सगळ्यांना, आपापल्या कामावर जा, माझ्या मागे कोणी थांबू नका. त्या निळकंठेश्वराच्या मंदिराच्या पुढे पारावर ते बसले होते साधा रुमाल टाकून आणि ते संपर्कात होते. आणि नंतरच मग त्यांनी त्याचा परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आर्मीला पाचारण केलं. लष्कराचे कॉलम आलेत अनेक, सिकंदराबादवरून होमगार्ड आलेत आणि बसल्या बसल्या त्यांनी अशी काही चक्र फिरवली की काही तासात अतिशय वेगवान पद्धतीने बचाव कार्य सगळ्यांना सुरू आणि झालं. मदत मिळाली लोकांना सुरू मुख्य झाली. म्हणजे.
मला सांगा, तुम्ही आत्ता म्हणालात पवार सर तुम्हाला भेटले किंवा असे अनेक राजकारणी किंवा सेलिब्रिटीज तुम्हाला भेटले असतील. कामाच्या दरम्यान खूप स्तरावरच्या खूप लोकांना बरोबर येऊन काम करावं लागतं. तर ही संपत्ती कशी सांभाळलीत? नाही, ते काय, ते थोडंफार अंगभूत असावं लागतं. कारण ज्यावेळेस तुमच्यावर नेतृत्व येतं त्यावेळेस तुम्हाला आपोआपच सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जावं लागतं. आणि मी आहे ना, माणसाला कमी लेखत नाही, कुठल्याही पदावरचा असो तो. त्यामुळे त्याच्यातले काय चांगले गुण आहेत, काय त्याच्या क्षमता आहेत, त्याला पोटेन्शियल म्हणू, ते कदाचित मला ओळखता येत असावं बरोबर. त्यामुळे एकाच्या दृष्टीने तो उपयुक्त किंवा नालायक वाटलेला माणूस मला उपयुक्त वाटतो. मी त्याच्यातले नेमके काही गुण हेरतो आणि त्याचा उपयोग करतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने कोणी टाकाऊ नसतो. प्रत्येकामध्ये काहीतरी उपयुक्तता असते, तिचा आपल्याला ओळखता यायला पाहिजे आणि तिचा वापर करायला पाहिजे. आणि प्रशासन म्हणजे वेगळं काय असतं असंच. प्रशासन म्हणजे नुसती शिस्त नाही. तुम्ही तुमच्या हाताखालच्या लोकांना प्रवृत्त करून त्यांच्यातले चांगल्या ज्या काही क्षमता आहेत त्या जर वापरल्या तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं. असा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे. हो, कारण तुम्ही मगाशी म्हणाला की रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये धरणं पूर्ण केले एका वर्षातमध्ये. खूप मोठा ताफा सांभाळावा लागला असेल. सगळ्यांकडून मॅक्झिमम काम करून कसं घ्यायचं किंवा काय, हे कौतुकास्पद आहे. म्हणून मी हा प्रश्न विचारला आपल्याला. बरोबर. सर, काहीतरी लिहावं आणि ते छापून यावं असं कधी वाटलं? म्हणजे कविता तुम्ही करत होतात, पण नंतरच्या काळात तुम्ही कथा लिहिल्या, ललित लिहिलत, काही तुमचे अनुभव लिहिलेत. पण त्यालासुद्धा हे आपण लिहावं आणि ते छापण्या लायकीचं आहे किंवा कोणीतरी ते छापून आणावं कुठेतरी, हे असं कधी वाटलं नेमकं? खरं सांगू का, मी कविता लिहायला कॉलेजला सुरुवात केली, पण मी खरं इंजिनिअरिंग कॉलेजला असताना सेकंड इयरला एक धाडस केलं. एक कविता लिहिली आणि ती मी त्यावेळेसचं जे प्रथितयश मासिक आहे किर्लोस्कर, ते किर्लोस्करकडे पाठवली. ते ह.मो. मराठे त्याचे संपादक होते. अच्छा. आणि मला चक्क पोस्टकार्डवर उत्तर आलं त्यांचं की विलासजी, तुमची रचना, शब्द त्यांनी वापरला, कविता नाही, तुमची ही रचना स्वीकारली आहे आणि ती नुकतीच काय ऑक्टोबरच्या वगैरे अंकात आम्ही प्रकाशित करू. आणि त्यानंतर माझ्या हॉस्टेलच्या पत्त्यावर खरोखरच ऑक्टोबरमध्ये अंक आला. आणि ज्यावेळेस मी ती माझी पहिली मुद्रित कविता ती किर्लोस्करसारख्या मासिकामध्ये बघितली, त्यावेळेस माझा आनंद खरोखरच गगनात मावेनासा होता. पण त्याच्यापेक्षा आणखी महत्त्वाची गोष्ट अशी होती की माझ्या कवितेशेजारी शांता शेळकेंची कविता छापलेली होती. मी शांता शेळके आणि विलास शेळके एकाच पानावर त्या किर्लोस्करच्या मासिकामध्ये 1973च्या अंकात त्या आलेला आहे. तो अंक आजही जपून ठेवलेला आहे. मला वाटतं ती माझी खरी प्रेरणा असावी. हे शांताबाईंच्या कविता आवडत होत्या शाळेत असताना, तो एक भाग. पण त्यांच्या शेजारी माझी कविता जेव्हा छापून आली तेव्हापासून मग मला थोडीफार जाणीव झाली की आपण लिहू शकतो, हे छापू शकतात, त्यार्थी लोकांना आवडेल ते. आणि मग माझा कवितेचा प्रवास असा इंजिनिअरिंगला असताना सुरू झाला. मग इंजिनिअरिंग कॉलेजच्या मॅगझिन्समध्ये अनेक ठिकाणी मग कविता मी लिहित गेलो, त्या प्रसिद्ध होत गेल्या, लोकांना आवडत गेल्या. गेली 50 वर्ष मी कविता लिहितो, वाचतो आणि ऐकतो पण आहे. मी फक्त स्वतःची नाही, मी दुसऱ्यांच्याही भरपूर कविता वाचतो आणि ऐकतो. या सगळ्या प्रवासात निराशेचे काही क्षण आले का? सगळंच आनंदी आनंद होता? नाही, माणूस म्हटला की त्याच्या वैयक्तिक आयुष्यात निराशेचे क्षण येतात. मला अपयश कधी आलं नाही शैक्षणिक याच्यामध्ये, त्यामुळे त्या दृष्टीने मी निराश झालो नाही. पण कौटुंबिक आयुष्यामध्ये आता आईचं जाणं, नंतर वडिलांचं जाणं, ह्या गोष्टी निसर्गक्रमानुसार किंवा काही अपघाताने पण घडतात. त्यास तात्पुरतं नैराश्य येतच प्रत्येकाला, पण त्याच्यावर मात करून आपण पुढे जायचं असतं. आणि सरकारी नोकरीत मग मी सांगितल्याप्रमाणे दुःखद प्रसंग आलेच ना. जसं किल्लोरीच्या भूकंपात हजारो माणसं गेली आणि त्या पहिल्याच दिवशी ज्यावेळेस मी रात्री परतत होतो किल्लारीवरून, त्यावेळेस दोन्ही बाजूला होळ्या पेटवाव्यात रस्त्याच्या कडेने अशी सरणं जळत होती. आणि ती बघून अत्यंत हे मी हलवलं. काय आहे माणसाचं जीवन किती क्षणभंगूर आहे जाणवलं. अहो, ज्या घराचे वासे ज्या माणसांनी रचले त्याच वास्यांमध्ये त्यांना जाळलं जात होतं.
सरणाला सुद्धा लाकडं नव्हती, इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस घडलं. ते अतिशय हृदयद्रावक असं चित्र होतं. त्यांनी निराशा येते, पण तिच्यावर मात करावीच लागते. तसं वैयक्तिक जीवनात येतं तसं असं आपलं सार्वजनिक जीवनात काम करताना सरकारी नोकरी ते आलेत. आता माझ्या भातसा धरणावरचा प्रसंग जो कादंबरीत लिहिलेला आहे मी धरणसुक्तमध्ये, तो मनावर खोलवर रुजला गेला होता. आणि मी नुकता ज्या दिवशी हजर झालो भातसा डॅमवर, त्याच दिवशी पहाटे धरणाच्या पायाचं खोदकाम करत असताना दरड कोसळून तिथले 12 मजूर तिच्या खाली दाबले गेले. मला पहाटे उठवायला पहिलाच दिवस माझा. तोपर्यंत मला काही माहीतही नव्हतं. मी तिथे गेलो त्यावेळेस पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांमध्ये पहाटे 4 वाजता ते माती उकरत होते आणि दबलेल्या लोकांना काढत होते. तर सुरुवातच माझी इतकी अपशकुनी झाली असं मला त्यावेळी वाटलं. तो एक प्रसंग. नंतर त्याच बांधकामावर एक तरुण मुलगा, जो ज्याला बिल्डर हाऊस ऑपरेटर म्हणतात, जो दगड आणि माती आणि रेती आणि माल असा वरती घेऊन जातात धरणाच्या माथ्यावर, तो ऑपरेटर वर चढून गेला आणि ती बकेट जी आहे ती पलटी झाली आणि त्यात तो 80 मीटर उंचीवरून गडगडत खाली आला आणि त्याचा त्याच बकेट त्याच्याच डोक्यावर आपटून दुर्दैवी मृत्यू झाला. तो प्रसंग अतिशय हलवणारा होता मलाही. तो मी त्या धरणसुक्त कादंबरीत लिहिला. आजही ते आठवून अतिशय वाईट वाटतं. त्यामुळे असे प्रसंग आहेत माणसाचे मृत्यूमुळे निराश येणारे. किलारी भूकंपाचं झालं. कोयनेला मी होतो. कोयनेला पण दुर्दैवाने आधी घडून गेलो होतो. मी कोयनेला असताना भूकंप झाले, पण त्यात सुदैवाने कोणाची जीवितहानी झाली नाही. पण भूकंप हा ना माझ्या पाठीशीच लागलेला आहे. भूकंप असा की माझी पहिली पोस्टिंग कोयनेला असताना तिथे भूकंपग्रस्त भागातच मी होतो. तिथून उठलो मी लातूरला गेलो. लातूरसारख्या पठारी प्रदेशात दख्खनच्या पठारावर जो अतिशय स्थैर्य असलेला प्रदेश समजला जातो, तिथे देखील भूकंप झाला किलारीचा. तिथून मी नाशिकला आलो. नाशिकला आल्यावर आणखी मी जिथे एक धरण बांधत होतो कळवण तालुक्यात दळवटजवळ, तिथे देखील भूकंप झाला. म्हणजे माझ्या पाठीमागे भूकंप लागल्यासारखंच चित्र आहे. तरी आम्ही लातूरला म्हणत होतो, लोकांना शिकवत होतो, भूकंपाची भीती कशाला, भूकंप घेऊ उशाला, असं म्हणून आम्ही लोकांचं मनोधैर्य वाढवलं आणि आमचंही मनोधैर्य वाढवत होतं. हे असे प्रसंग आलेत बऱ्यापैकी. निराशा देणारे. पण वेदनेतूनही कवितेचा किंवा साहित्याचा जन्म होतो, तसा काही झाला त्यावेळेला? वेदनेतून बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो. हो, पण प्रत्यक्षात काही त्यावेळेस मी कविता लिहिलेल्या नाही त्या भूकंपाच्या किंवा याच्यामध्ये. कविता ना हळूहळू रुजत जाते अशी मनात खोल. मी काही शीघ्र कवी नाही आहे, लगेच मी प्रासंगिक पण कवी नाही आहे. आता धरणसुक्त कादंबरी किंवा ही मोगलाई कादंबरी मी निवृत्तीनंतर जो 10-12 वर्षाने लिहिली, पण त्याची बीजं 40 वर्ष आधी माझ्या मनात रुजत होती सारखी. आणि त्यामुळे ज्यावेळेस मी लिहायला बसलो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की धरणसुक्त कादंबरी मी फक्त 35 दिवसात लिहिलेली आहे. 300 पानाची कादंबरी 35 दिवसात सलग एक टाकी लिहिलेली आहे. तसंच मोगलाई कादंबरी झालं. कारण ते सगळं मनात रुजत जातं आणि मग ज्यावेळेस ते बाहेर येतं त्यावेळेसच्या उर्मीमुळे ते सलगपणे बाहेर येतं आणि लिहिलं जातं. मग त्यासाठी वेगळा काही प्रयत्न करावा लागत नाही. अगदीच खरं आहे, अगदीच खरं आहे. आपली काही पुस्तकं का सगळीच पुस्तकं आपल्या स्वतःच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली? नाही. माझी पुस्तकं कादंबऱ्या ज्या आहेत ते पुण्याचे राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. नंतर पहिला कविता संग्रह श्रीविद्या प्रकाशनने केलेला आहे, कॉलम. नंतर गौरव प्रकाशन जे माझं स्वतःचं आहे त्याने फक्त दुसरी आवृत्ती काढलेली आहे. आणि आता नुकतंच गौरव प्रकाशनाच्याच वतीने ह्या माझ्या देशांतराच्या कविता, ह्या माझ्या देशातल्या 30 देशांच्या भ्रमंतीवरच्या स्थळवर्णनाच्या कविता आहेत. अरे वा. आणि त्या स्थळाचा इतिहास, भूगोल आणि अर्थात नागरिक शास्त्रही त्यात सांगितलेलं आहे. मला वाटतं हा मराठीतला पहिला प्रयोग असा की जे केवळ निव्वळ
स्थळवर्णनाला वाहिलेल्या कविता आहेत. आणि दुसरा माझा जो कॉलम कविता संग्रह श्रीविद्याने काढला होता 1989 साली, बरं. त्याची ही तिसरी आवृत्ती आहे, जी आता हिंदी अनुवादासह नुकतीच प्रकाशित झालेली आहे, कविता के पंख या नावाने. हे 2 संग्रह मात्र कवितेचे आमच्या गौरव प्रकाशनाने केलेले आहेत. बाकीचं सगळं लिखाण माझं ह्या दुसऱ्या प्रकाशकांना. गौरव प्रकाशन तुमच्या पत्नी सौ भारती शेळके चालवतात, त्यांच्याबद्दल काही सांगा. त्यांना साहित्याची आवड अगदी सुरुवातीला नव्हती, पण मी त्यांना अनेक साहित्यिक कार्यक्रमांना बरोबर घेऊन जात असे. त्यावेळी त्यांना जरी कंटाळा येत असला तरी ते बसून राहत असतात संस्कार झाले म्हणजे माझ्या प्रेमामुळे. आणि नंतर मग त्यांना हळूहळू आवड निर्माण झाल्यावर मी हे काम त्यांच्यावर सोपवलं आणि आता त्या आवडीने हे करतात. म्हणजे याच्याबरोबरच आमचा एका मित्राचा कविता संग्रह सगळ्यात पहिला आम्ही गौरव प्रकाशनाने छापला, ऋतूंचे मृत्यूपत्र. तो कवी अमोल बागुल आणि त्या पहिल्याच कविता संग्रहाला तिने काढलेल्या नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रजांच्या नावे दिले जाणारा विशाखा हा पुरस्कार मिळाला. म्हणजे तिच्या पहिल्याच पदार्पणात ती हौशी असूनही अशी यशस्वी प्रकाशिका झाली. नाही, पण म्हणजे आता दोघांचा प्रवास पॅरलल आहे, म्हणजे साहित्य क्षेत्रातला. म्हणजे त्याही काही नवीन पुस्तकं बघत असतील की ते प्रकाशित करावीत, आणि तुमचाही प्रवास अगदी उत्तम चालू आहे साहित्य क्षेत्रातला. निवृत्तीनंतर लेखन प्रवासाला वेग आला म्हणजे तुम्हाला आधी वेळच नव्हता, त्यामुळे. बरोबर. त्यामुळेच. बरोबर. म्हणूनच नंतर वेग आला. आणि मग मॅक्झिमम पुस्तकं नंतरच आली का? म्हणजे नाही, निवृत्तीच्या आधी माझं फक्त कविता संग्रह आलेले होते. आणि त्यावेळी मी व्यासपीठ नावाचं एक दिवाळी अंक आमच्या शासकीय कर्मचाऱ्यांचं वाचनालय नाशिकला आहे, त्यांच्यामार्फत काढतो. त्यात मी दरवर्षी ललित लिहितच होतो. गेली 25 वर्ष मी ललित लिहितो आहे. म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरचे लेख, कविता त्यात छापून येतच होत्या माझ्या. पण पुस्तक रूपाने मात्र मी आत्ता निवृत्तीनंतरच खरं ॲक्टिव्हली लिहिलं आहे. मला सांगा की हे तुम्ही कथा कादंबऱ्या वगैरे लिहिता, त्याच्यामध्ये बरेच कॅरेक्टर्स असतात. ती कॅरेक्टर्स तुमच्या अनुभवाप्रमाणे, तुमच्या मनाप्रमाणे वागतात का, ते पण बगावत करतात अधूनमधून? नाही, कसं आहे, मी माझी लिहिण्याची पद्धतच थोडक्यात निर्मिती प्रक्रियेची सांगतो की मी काही ठरवून लिहित नाही. म्हणजे माझ्याकडे प्लॉट नसतो तयार कादंबरीचा किंवा कथेचा. म्हणजे प्लॉट म्हणजे सुप्त मनात असतं की आपण ह्या विषयावर लिहावं, पण त्याची कथावस्तू बीज असतं. पण बीज असतं, पण कथावस्तू किंवा प्लॉट किंवा त्याचे पॉईंट्स वगैरे असे मी काही काढत नाही. मी एकदा लिहायला सुरुवात केली की सरसर लिहितच जातो. आणि मग त्यात जशा घटना आठवतील, एक एक दृश्य सिनेमाच्या पडद्यावर यावं तसं माझ्या मनाच्या पडद्यावर येत जातं आणि मग मी लिहित जातो. त्यामुळे ते कॅरेक्टर पण काय वळण घेईल हे मलाही माहीत नसतं. ते कॅरेक्टर पण कोणतं वळण घेईल, ते सुष्टतेतून दुष्टतेकडे जाईल, दुष्टतेतून सुष्टतेकडे येईल किंवा कसं जाईल हे मलाही माहीत नसतं. त्याचा जो नैसर्गिक प्रवास असतो, विकास त्या याचा, तो जसा व्हायचा तसा मी होऊ देतो. तसाच कथेचाही प्रवास तसाच होऊ देतो, कथावस्तूचाही प्रवास तसाच होऊ देतो. आणि जिथे थांबावं असं वाटतं तिथे थांबतो. म्हणजे एखादं कादंबरी किंवा कथा वाचताना तुम्हाला असं वाटतं का मी नसतो असा वागलो, हा काहीतरी वेगळाच वागला आहे, असं होतं? असं होतं. प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक पात्र हे वेगळं असल्यामुळे त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार ते वागत असतं. त्याच्यामुळे मी त्याच्यात स्वतःला बघत नाही. मी स्वतः त्याच्यापासून वेगळा होऊनच ते लिहित असतो. असं म्हणतात की हे कथा कादंबऱ्या कविता प्रतिभाशाली व्यक्तीलाच फक्त जमतं, उपजत प्रतिभा असणे. तर म्हणजे नक्की काय हो उपजत प्रतिभा असणे म्हणजे? मलाही माहीत नाही अजून प्रतिभा म्हणजे नक्की काय आहे. इतक्या लिखाणानंतरही मला माहीत नाही आहे. मी पण चाचपडतो आहे. असं म्हणतात ना, कवितेच्या बाबतीत तरी व्याख्या केलेली आहे, इट्स अ स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ स्ट्रॉंग इमोशन वगैरे, ओव्हरफ्लो ऑफ स्ट्रॉंग इमोशन. तर याच्यामागे एक इमोशन लागते, एवढंच आहे. एक उर्मी लागते जी आतल्या मनातून तुमच्या बाहेर यायचा प्रयत्न सतत करत असते. आणि ती कदाचित अवस्था म्हणजे प्रतिभा असावी. प्रतिभावंत वगैरे असं विचारवंत वगैरे आपण म्हणतो, पण एक आहे की ती प्रयत्नाने मिळते असं नाही. प्रतिभा ती आतच असावी लागते आणि ती कोणातही असू शकते.
आणि ते फक्त साहित्य निर्मितीच्याच बाबतीत प्रतिभा असते असं नाही. निर्मितीचे, कलेचे वेगवेगळे आविष्कार हे आतून येणाऱ्या उर्मीतूनच घडत असतात. पण काहींना ते सापडतं, काहींना ते सापडतच नाही, असं ती होत असेल. उर्मी किती तुमची जोरदार आहे त्याच्यावर ते अवलंबून असावं. प्रत्येकाच्या मनात कधीतरी काहीतरी वाटतच असते की 4 ओळी लिहाव्या, एखादी मूर्ती घडवावी, एखादी कविता करावी, पण ती तेवढ्या जोरकसपणे बाहेर येणं महत्त्वाचं असतं. ज्याची जोरकसपणे बाहेर येते त्याची निर्मिती होते, त्याची जोरकसपणे येत नाही त्याची आतल्या आत मरून जाते. त्यामुळे प्रतिभा व्याख्या करणं फार अवघड आहे तसं. मला सांगा, अनेक सत्कार झाले आणि आता धरण सुक्तला सुद्धा 2 फार नामांकित अशी हे मिळाली, अवॉर्ड्स मिळाली. काय भावना आहेत, म्हणजे कसं वाटतं? कसं आहे की मी काही पुरस्कारासाठी लिहित नाही. कविता असो नाही तर कादंबरी असो, मला व्यक्त होण्यासाठी मी लिहित असतो. कारण ती उर्मी असते, जिला तुम्ही प्रतिभा म्हणा, त्या उर्मीतून मी लिहित जातो. आणि मग लिहिल्यानंतर मी खोटं बोलणार नाही, हे स्वांत सुखाय असतं म्हणून. ते कोणीतरी वाचावं माझ्यासारख्या आणि त्यालाही ते आवडावं, हे प्रत्येक लेखकाला खरं म्हणजे कवीला वाटतच असतं. बाकी ते तसं मला वाटत नाही असं म्हणणारे लोक खोटं बोलत नाही, असतील. असं काही नाही. आपण एखादी गाण्याची ओळ गायली तरी कोणीतरी ऐकून खोटं छान बोलतात म्हणावं असं मला वाटतं की आपल्याला दाद मिळणं हे आवश्यक खूप आहे. गरजेचं असतं. म्हणून काय दादेसाठी आपण लिहितोच नाही, पण आपण लिहिल्यानंतर दाद मिळावी अशी एक साहजिकच नैसर्गिक अशी अपेक्षा असते. तसं माझ्या बाबतीत घडलं. धरण सुक्तत काही मला जे श्रीना बनहट्टी पुरस्कार पुणे नगर वाचन मंदिराचा मिळाला ते मी काही पाठवलं नव्हतं. मी हे पुरस्कार कोणतीही पुस्तकं पाठवून मला मिळालेली नाही. म्हणजे त्याचं निवेदन किंवा आवेदन पत्र भरून मी काही ती मिळालेली नाही. त्यांनी स्वतः वाचून नगर वाचन मंदिराने मला एक दिवशी फोन केला की तुमच्या या पुस्तकाचा आम्ही विचार केलेला आहे, तर तुम्ही याल का कार्यक्रमाला. त्यावेळेस मला धक्का बसला. तसंच दुसरा पुरस्कार जो याचा मिळाला आहे गिरणा प्रतिष्ठानचा, या धरण सुक्त कादंबरीला, त्यावेळेसही मी काही त्यांना पुस्तक पाठवलं नव्हतं. त्यांच्या वाचनात आलेल्या पुस्तकातून त्यांनी निवडलं. अंकुर साहित्य संघ जो महाराष्ट्रभर आहे, त्यांनी आम्हाला एक दिवशी सांगितलं की तुमचा आम्ही धुळ्याच्या साहित्य संमेलनात पुरस्कार देऊन सत्कार करणार आहोत धरण सुक्त कादंबरीबद्दल. म्हणजे हे सगळे उत्स्फूर्तपणे मिळालेले पुरस्कार आहेत. धरण सुक्त तर खूप लोकांच्या चर्चेत आहे, पाण्यात काम करणाऱ्या तर सगळ्यांच्या चर्चेत आहे. या कारण मी क्षेत्रातल्या अनेकांशी या लोकांना विषयावर बोलते, तर धरण सुक्तबद्दल लोकांचं खूप पॉझिटिव्ह मत आहे, लोकांना आवडत आहे ते. आनंद तर आहेच पुरस्कार मिळाल्याचा, तो काही लपवण्यात अर्थ नाही. खरंच आहे. मला सांगा की खूप काम झालं, म्हणजे शासनाचं झालं, घरी मुलं घडवणे, कारण 3ही मुलं खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या पदावर आहेत, आज साहित्यामध्ये एवढं काम केलं. तर टाईम मॅनेजमेंट कसं? कारण बऱ्याच वेळेला काय होतं, लोक म्हणजे माझं सुद्धा असतं की अगं माझ्यापाशी वेळ नाही, खरं तर मला करायचं आहे. तर ते सगळं बाजूला सारून आपण ते कसं भिडायचं त्या गोष्टीला, ते सांगा आम्हाला. सगळ्या तरुणांना सांगा. ते कसं झालंय, काळ काम वेग आपण शाळेत शिकलेलो असतो, ते गणितापुरता मर्यादित ठेवू नये माणसाने. आयुष्यात आपण त्याचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. टाईम मोशन स्टडी नंतर इंग्रजीतही त्याला म्हणतात. आणि तुम्ही म्हणता ते खरंच आहे. मी माझ्या कळत न कळतपणे मी ते सुरुवातीपासून वापरता आलेलं आहे. पण नंतर मग शासकीय नोकरीत असताना आम्हालाही या टाईम मॅनेजमेंटचे अनेक प्रशिक्षणं मी केली आहेत. त्यावेळेस वेळेचं महत्त्व कसं असतं ते मला आणखी कळत गेलं. आणि नुसतं महत्त्व नाही, त्याचा वापर कसा करावा त्याचंही कळत गेलं. आणि मग त्यामुळे एकाच वेळी मल्टीटास्किंग करून बरीचशी कामं आपण कशी समांतरपणे करायची असतात, डेडिकेट पण करायचे, समांतरपणे करायची असतात आणि वेळेचा पूर्ण वापर. कारण 24 तास तुम्हाला मला सगळ्यांना सारखे आहेत, पण आउटपुट जर बघितलं तर ते मात्र जर जास्त द्यायचं असेल तर वेळेचा वापर आपण करायला पाहिजे. कारण बाकीच्या गोष्टी तर आहेतच. म्हणजे अगदी 24 तासापैकी 24 तास तुम्ही काम करा असं शक्यच नाही. कोणी सांगत असलं तरी ते खोटं आहे, किंवा केलंही तरी माणूस काही आयुष्यभर 24 तास काम करू शकत नाही. ते ठराविकच कामाचे तास असा, पण गोष्ट किती इफेक्टिव्हली तुम्ही करता, राईट, किती स्मार्टली करता
याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा स्मार्टनेस प्रत्येकाने आपल्यात आणणं म्हणजे टाईम मॅनेजमेंट करणं हे महत्त्वाचं आहे. आणि तसा प्रयत्न जर आपण ठरवून केला तर त्या गोष्टी आपण नक्की करू शकतो. टाईम मॅनेजमेंट ही थोडी ठरवून करायची गोष्ट आहे. पुढचा प्रवास कसा दिसतोय आता? म्हणजे आपण शेवटाकडे आलोय आपल्या मुलाखतीच्या, तर आता ह्याच्या पुढचा साहित्यातला प्रवास कसा दिसतोय, किंवा तुमचा हा जो अनुभव आहे पूर्ण धरण क्षेत्रातला किंवा तुमच्या नोकरीतला, त्याच्याबद्दलही काही सल्ला विचारायला लोक येतात किंवा काही शिक्षण घेण्यासाठी हो, म्हणून काय मंडळी झालंय विचारतात? निवृत्तीनंतर मी खरं म्हणजे लगेच माझ्या ठरवलेलं जो होतं इप्सित साहित्याच्या बाबतीत करायचं ते करायला सुरुवात केली आणि माझ्यावर एक वेगळं काम लादलं गेलं. ते म्हणजे महाराष्ट्राच्या गोदावरी खोऱ्याचा जलनियोजनाचा आराखडा तयार करायचं, ज्याला बृहत आराखडा मास्टर प्लॅन म्हणतात. ते चितळे कमिशनने दिलेल्या सूचनेनुसार मध्य गोदावरीच्या नदीच्या 2030पर्यंत पाणी वापराचा एक तो आराखडा आहे सर्वंकषाचा, ज्याला मास्टर प्लॅन थोडक्यात म्हणतात. त्यात ह्या त्र्यंबकेश्वरपासून नांदेडपर्यंत ही जी नदी वाहते गोदावरी, तिच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर कसा उपयुक्तपणे करता येईल आणि त्यात आपण स्वयंपूर्ण कसं होईल ते खोरेनिहाय. पूर्वी आपण जी धोरणं होती, धरणं बांधली वगैरे, ती फक्त त्या स्थानिक मागणीनुसार, गरजेनुसार आणि आकलनानुसार बांधली. पण चितळे कमिशनने पहिल्यांदा हा विचार मांडला की तुम्ही एक खोरं घ्या नदीचं आणि ते पूर्ण स्वयंपूर्ण होईल. मग त्यात विजेच्या दृष्टीने, पाण्याच्या दृष्टीने, शेतीच्या दृष्टीने, पर्यटनाच्या दृष्टीने, नदीवर तुमच्या वाहतुकीच्या प्रवासाच्या दृष्टीने आणि इवन मत्स्यशेतीच्या दृष्टीने अनेक गोष्टी ज्या पाण्यावर अवलंबून आहे, ज्या संस्था पाणी वापरतात, त्याचा सर्वंकष विकास 2030पर्यंत करण्यासाठी कसं पाणी जास्तीचं तुम्हाला उपलब्ध करून देता येईल, आणखी नवीन धरणं बांधता येतील का, किंवा आहे त्या पाण्याचा कसा परिणामकारक उपयोग करता येईल, या दृष्टीने विचार करून त्याचा एक सर्वंकष आराखडा तयार करायचं काम मी 5 वर्ष केलं निवृत्तीनंतर सल्लागार म्हणून. आणि जवळजवळ 5 वर्षानंतर त्याचा जो आराखड्याचा अहवाल आहे तो महाराष्ट्र शासनाला सादर झाला आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा आम्ही शिफारसी केल्या होत्या शासनाला. त्या शासनाने स्वीकारल्या आहेत, काही अजून स्वीकारल्या जातील पुढे अशी आशा आहे. आणि त्या जर स्वीकारल्या गेल्या तर खरोखर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर होऊन आमूलाग्र बदल आपल्या जीवनामध्ये होईल. म्हणजे आपल्याला लागणारी वीज असो किंवा अन्नधान्य असो, हो ना, या शेतकऱ्यांना सगळ्या पण पाण्याचं फार हे गोष्टीमध्ये आहे. मोठा बदल येण्याची शक्यता त्या आराखड्यामध्ये आहे. त्याची तेवढी क्षमता आहे आणि इतका आम्ही तो त्यात सर्वस्व झोकून आणि इतका वेगळा विचार करून त्या आराखड्यात मांडला आहे. हे झालं तांत्रिक सल्लागार म्हणून केलेलं काम. त्यानंतर खरं तर मी साहित्याकडे जास्त लक्ष केंद्रित केलं आणि त्याला कारण ठरलं कोरोनाच्या काळामध्ये जो एकांत मला मिळाला, त्या एकांतामुळे मी झपाट्याने ह्या इथून पुढच्या लिखाणाच्या किंवा साहित्याच्या कडे वळलो आणि आता तोच एक आवडीचा मार्ग झालेला आहे. मग आता पुढे काय दिसतंय, म्हणजे नवीन काही पुढे सुरू आहे? आता जरी मला रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट या आधुनिक तंत्रज्ञानाचा विषयी सल्ला म्हणून विचारायला लोक येत असले, त्यांना मी जमेल तसं देतो मी. त्यासाठी मी भारतात अनेक ठिकाणी माझी कार्यशाळा घेतल्या, वर्कशॉप घेतल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन गेली 5 वर्ष आणि ते आजही करतो आहे. पण प्रत्यक्षात ते काम काय प्रत्यक्ष कुठल्या सरकारने अजून मनावर घेऊन केलं नाही. थोडं धाडसाचं तंत्रज्ञान असल्यामुळे असेल किंवा त्यांच्या काही अडचणी असतील. हा झाला तांत्रिक भाग. पण हे करत असताना मी आता माझं जे लक्ष केंद्रित केलेलं आहे ते माझ्या लिखाणावर आणि कवितेवर आहे. आजच्या मितीला माझे 3 कविता संग्रह आणि एक चौथा हा त्याचा हिंदी अनुवाद, ते 2 कादंबऱ्या, एक व्यक्तिचित्र संग्रह असे प्रकाशित झालेले आहेत आणि 3 प्रवास वर्णनं आणि ते अजून आगामी याच्यात आणखी एक कादंबरी अशी आगामी प्रकाशनाची वाटेवर असलेली आहेत. बघूया आता ते किती साध्य होतं. म्हणजे हे लिहून झालेलं आहे. नवीन लिखाणाचे काही प्रकल्प मनात आहेत, ते आता इथे बोलण्यात काही अर्थ नाही. ते प्रत्यक्षात ज्यावेळेस येतील त्याच वेळेस त्याच्याविषयी बोललेलं
नाही नाही, यासाठी खूप खूप शुभेच्छा सर. आपण आता अगदी आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे आलो आहे. काय बोलू हे कळत नाही आहे, कारण इतक्या गोष्टी आपण आज जाणून घेतलेल्या आहेत आणि इतकं हंबल नेचर असलेल्या सरांची एवढी कामं झालेली आहेत हे बघून अतिशय आनंद होतो आहे. आणि अजून त्यांच्या हातून खूप सारं भरीव कार्य घडावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि तुम्ही नीलम कट्ट्यावर आलात त्याबद्दल मनापासून आभार मानते आपले आणि आपल्याला शुभेच्छा देते. मंडळी, आपण कार्यक्रमाचा शेवट सरांच्या त्यांनी स्वतः लिहिलेल्या कवितेच्या कविता वाचनाने करणार आहोत. आणि तर आता आपण ऐकूया सरांची कविता. सर, खूप खूप धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे वडील समजून घेताना. तुम्हाला समजून घेताना दादा, तुम्हाला जाऊन 40 वर्ष झाली. मी देखील गाठली वयाची 70. इतकी वर्ष झाली तेव्हा लिहू शकलो तुमच्यावर 4 ओळी. इतकी वर्ष झाली तेव्हा लिहू शकलो तुमच्यावर 4 ओळी. एका हातात वजनदार वीट, एका हातात वजनदार वीट तर दुसऱ्या हाती थापी. उंच पहाडीवर चढून तुम्ही पेलत होता. मी जीव मुठीत धरून बघायचो तुमच्याकडे. मी जीव मुठीत धरून बघायचो तुमच्याकडे. तुमच्या उंचीची भोवळ यायची, आजही येते. दिवसा हातोडी छिन्नी हाती, तर रात्री घासलेटच्या दिव्याच्या काळोख्या प्रकाशात तुमच्या हातात असायचं पुस्तक, नाहीतर वर्तमानपत्र. श्रमाची प्रतिष्ठा जपता जपता कोणता ज्ञानयज्ञ आरंभला होता तुम्ही शेणामातीच्या घरात. 70च्या वयातही तुम्ही धरली थापी माझ्यासाठी. 70च्या वयातही तुम्ही धरली थापी माझ्यासाठी. कोणतं बळ होतं अंगात म्हणून धरली नाही हाती काठी. कष्टाची भाकरी खावी सन्मानाने, कष्टाची भाकरी खावी सन्मानाने हाच वस्तुपाठ देत होता तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीमधून. किती थंडपणे गिळले तुम्ही तुमचे अपमान. किती थंडपणे गिळले तुम्ही तुमचे अपमान. किती थंडपणे स्वीकारले तुम्ही माझे मान सन्मान. किती थंडपणे पचविले तुम्ही आई गेल्याचे दुःख. किती थंडपणे पचविले तुम्ही आई गेल्याचे दुःख. किती थंडपणे बघत होता तुम्ही आम्हा सगळ्यांचे सुख. तुम्ही धरले नाही कधी पोटाशी प्रेमाने. तुम्ही धरले नाही कधी पोटाशी प्रेमाने. कधी 4 बोटे उमटवली नाही चुकलो म्हणून. काही न बोलता शिकवत होता तुम्ही मला. काही न बोलता तुम्ही शिकत होता मला. माझ्या धमन्यातून वाहणाऱ्या तुमच्या रक्तामधून. बाप कधी मरत नसतो. बाप कधी मरत नसतो. तो मुरत असतो, उरत असतो रक्तातून. हेच खरं. बाप कधी मरत नसतो. तो मुरत असतो, उरत असतो रक्तातून. हेच खरं. मी लिहितो तेव्हा माझ्या लेखणीतून झरझर अवतरत असता तुम्हीच कागदावर. मी लिहितो तेव्हा माझ्या लेखणीतून झरझर अवतरत असता तुम्हीच कागदावर. मी काढतो चित्र तेव्हा ब्रशमधून कॅनव्हासवरचे फटकारे तुमचेच असतात. मी काढतो चित्र तेव्हा माझ्या ब्रशमधून कॅनव्हासवरचे फटकारे तुमचेच असतात. मी नकाशे काढतो तेव्हाही तुम्हीच शिकवत असतात. मी नकाशे काढतो तेव्हाही तुम्हीच शिकवत असतात भूमितीचे काटकोन त्रिकोण. माझ्या वळणदार अक्षरांमधूनही तुम्हीच डोकावत असतात सुबकपणे. माझ्या वळणदार अक्षरांमधूनही तुम्हीच डोकावत असतात सुबकपणे. तुम्ही दिली मला जिद्द. तुम्ही दिली मला जिद्द आणि भव्य स्वप्न. कधी वाटले नाही एकटं जरी चाललो एकटाच मी. आयुष्याची गणितं सोडवली एकट्यानेच तरी. आयुष्याची गणितं सोडवली एकट्यानेच तरी. तुम्ही शिकवलेली रीत नाही कधी विसरलो मी. तुम्ही दिली नाही जरी थापी माझ्या हाती. तुम्ही दिली नाही जरी थापी माझ्या हाती. तरी लाईन दोरी ओळंबा सोडला नाही मी मनी. बांधली धरणं इमारती इमाने इतबारे तेव्हाही तुमचेच डोळे आणि हात होते माझ्यासोबती. बांधली धरणं इमारती इमाने इतबारे तेव्हाही
तुमचेच डोळे आणि हात होते सोबती. जेवढा जगलो आहे तेवढा तुमचाच आहे. जेवढा जगलो आहे तेवढा तुमचाच आहे. जेवढा उरलो आहे तेवढाही तुमचाच आहे. माझा श्वास माझा तर तुमचा उच्छ्वास आहे. माझा श्वास माझा तर तुमचा उच्छ्वास आहे. माझ्या घामासही दादा तुमचाच तर वास आहे. माझ्या घामासही दादा तुमचाच तर वास आहे. धन्यवाद.